तुमचं मन गेल्या काही दिवसांपासून सतत अशांत राहतंय का? कारण नसतानाही चिडचिड होते, रात्रीची झोप उडालेली आहे आणि असं वाटतंय की सगळं काही असूनही काहीतरी विस्कळीत होत चाललंय. कदाचित तुम्ही खूप मेहनत करताय, पण ऐनवेळी कामात अडथळे येत आहेत. जर तुमचं उत्तरही हो असेल, तर सावधान. हा व्हिडिओ तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याला विज्ञानाने निगेटिव्ह एनर्जी असं म्हटलंय आणि आपल्या परंपरेत दृष्ट लागणे किंवा नजर लागणं असं म्हणतात. आज मी तुम्हाला अशी 7 लक्षणे सांगणार आहे ज्यावरून तुम्हाला समजेल की कुणाची तरी वाईट नजर तुमच्या प्रगतीवर आणि सुखावर आहे. आणि फक्त लक्षणच नाही, तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग, एक खात्रीशीर एनर्जी शील्ड उपायही मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सायन्स ऑफ एनर्जी अँड इव्हिल आय हे नेमकं काय असतं? आता काही लोक विचारतील, नजर लागणं ही केवळ अंधश्रद्धा नाहीये का हो? यामागे एक मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक बाजू देखील आहे मित्रहो. विज्ञानानुसार प्रत्येक सजीव वस्तूभोवती एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतं, ज्याला आपण ऑरा, प्रभामंडल असा म्हणतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल अत्यंत मत्सर, नकारात्मक विचार करत असते, तेव्हा त्या व्यक्तीच्या मेंदूतून नकारात्मक लहरी, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स हे बाहेर पडत असतात. सायकोसोमॅटिक रिसर्चनुसार दुसऱ्याच्या तीव्र नकारात्मक भावनांचा आपल्या आरोग्यावर आणि आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. यालाच जागतिक स्तरावर इव्हिल आय असं म्हटलं जातं. तुमचा ऑरा जर कमकुवत असेल, तर या नकारात्मक लहरी तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करायला सुरुवात करतात. तुमचं सबकॉन्शियस माइंड या लहरींना पकडतं आणि तुमच्या वागण्यात बदल होऊन लागतं आणि मग तुमचं मन अशांत होतं. द 7 सिम्पटम्स, 7 महत्वाची लक्षणं. चला तर मग आता आपण ती 7 लक्षणं पाहूया जी सांगतात की तुमची एनर्जी ब्लॉक झालेली आहे. नंबर 1, अकारण थकवा आणि आळस. पुरेशी झोप घेऊनही तुम्हाला सतत गळून गेल्यासारखं वाटतं आणि कामात उत्साह उरत नाही. नंबर 2, सततची डोकेदुखी. डॉक्टरांकडे जाऊनही काही सापडत नाही, पण डोक्यावर एक प्रकारचा भार जाणवतो. नंबर 3, घरात अचानक भांडणं वाढणं. विनाकारण घरातल्या व्यक्तींशी खटके उडतात, जे आधी कधीच होत नव्हतं. नंबर 4, आर्थिक नुकसान. हातात असलेली संधी देखील शेवटच्या क्षणी निसटते किंवा आलेला पैसा नाहक कामात खर्च होतो. नंबर 5, नकारात्मक विचारांचे चक्र. स्वतःवरचा विश्वास कमी होणं आणि सतत वाईटच घडणार आहे असं वाटणं. नंबर 6, मुलांचे रडणे किंवा चिडचिड. घरातील लहान मुलं अचानक जास्त रडायला लागतात किंवा हट्टी होतात. नंबर 7, कामे रेंगाळणे. तुमची ठरलेली कामं अचानक थांबतात आणि सगळीकडे डेड एंड दिसू लागतं. द प्रोटेक्टिव्ह मंत्रा अँड व्हायब्रेशन, संरक्षण कवच. जर तुम्हाला यापैकी 2 किंवा 3 लक्षणं जाणवत असतील, तर घाबरायचं कारण नाही. आपल्या प्राचीन परंपरेत आणि ध्वनिशास्त्रामध्ये, साऊंड सायन्समध्ये यावर एक अतिशय शक्तिशाली उपाय सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे विषाणूपासून वाचण्यासाठी आपण वॅक्सिन घेतो, तसंच नकारात्मक ऊर्जेपासून वाचण्यासाठी आपल्याला प्रोटेक्टिव्ह शिल्ड बनवावं लागेल. यासाठी आपण एक अत्यंत प्रभावी मंत्राचा वापर करणार आहोत. ओम हम हनुमते रुद्रात्मकाय हुम फट. याचं विज्ञान समजून घ्या. हम म्हणजे हे बीजाक्षर तुमच्या शरीरातील ऊर्जेला जागृत करतं. हनुमते म्हणजे हनुमान ही प्राणशक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. हुम फट म्हणजे हे शब्द नकारात्मक ऊर्जेच्या लहरींना कापण्याचे काम करतात. जेव्हा तुम्ही हा मंत्र उच्चारता, तेव्हा तुमच्या शरीराभोवती एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन वॉल तयार होते, जी तुमच्या बाहेरच्या कोणत्याही वाईट नजरेला तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. स्टेप बाय स्टेप रेमेडी, दृष्ट काढण्याची योग्य पद्धत. मित्र हो, फक्त मंत्रच नाही, तर काही ऍक्शनेबल स्टेप्स सुद्धा महत्वाचे आहेत. नंबर 1, मीठ पाण्याचा उपाय.
रोज रात्री झोपण्यापूर्वी एका बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात थोडंसं समुद्री मीठ म्हणजे खडे मीठ असतं ते टाका आणि 5 मिनिट पाय त्यात बुडवून बसा. मीठ हे नकारात्मक ऊर्जेला शोषून घेण्याचं ॲब्झॉर्बिंग एजंटचं काम करतं. नंबर 2, कापूर आरती. संध्याकाळी घरात कापूर जाळा. कापुराचा धूर घरातील जंतू सोबतच निगेटिव्ह एनर्जी सुद्धा नष्ट करतो. नंबर 3, लिंबू मिरचीचा तर्क. हे केवळ अंधश्रद्धा नाही तर लिंबू आणि मिरचीमध्ये असणारं सायट्रिक ऍसिड आणि तिखटपणा वातावरणातील जडपणा कमी करण्यास मदत करतो. डबल पॉवर फॉर्म्युला औरा मेंटेनन्स. रिझल्ट 10 पटीने जास्त हवं असेल तर हा फॉर्म्युला वापरा. अफर्मेशन प्लस दुर्गा कवच किंवा हनुमान चालिसा. सकाळी अंघोळ झाल्यावर शांत बसा आणि मनातल्या मनात 10 वेळा म्हणा, मी पूर्णपणे सुरक्षित आहे, माझ्या भोवती ईश्वराचं संरक्षण कवच आहे आणि कोणतीही नकारात्मक शक्ती माझं नुकसान करू शकत नाही. तुमची श्रद्धा ज्या देवावर आहे त्यांचे स्तोत्र पठन करा. यामुळे तुमचा ऑरा इतका घट्ट होतो की कोणतीही नजर तुम्हाला स्पर्श देखील करू शकत नाही. रिअल लाईफ स्टोरी. माझ्या एका क्लायंटच्याच बाबतीत असं घडलंय. त्यांचा बिझनेस खूप चांगला चालू होता, पण अचानक त्यांना रात्रीची भीती वाटू लागली. झोप उडाली होती आणि बिझनेसमध्ये मोठे लॉस होऊ लागले होते. जेव्हा आम्ही त्यांच्या जागेची एनर्जी तपासली आणि त्यांना रोज मीठ पाणी थेरपी आणि हनुमान चालिसा वाचायला सांगितली, तेव्हा अवघ्या 15 दिवसातच त्यांचं मन शांत झालं आणि त्यांचा बिझनेस हा पुन्हा पूर्वपदावर येऊन पोचला होता. हे मनाचं सामर्थ्य आहे आणि ऊर्जेचा खेळ आहे. प्रोटेक्शन चॅलेंज. मित्र हो, आता तुमची वेळ आलेली आहे. नकारात्मकतेच्या सावटातून बाहेर या. मी तुम्हाला 7 दिवसांचं प्रोटेक्शन चॅलेंज देतोय. आजपासून सलग 7 दिवस सकाळी तो मंत्र म्हणा आणि रात्री मिठाच्या पाण्यात तो जो उपाय सांगितला होता तो उपाय करा. मग बघा तुमच्या मनातील अशांतता कशी दूर होते. जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारायला तयार असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी सुरक्षित आहे आणि माझी ऊर्जा सकारात्मक आहे. तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा जी सध्या मानसिक तणावातून जात आहे. तुमचा एक शेअर कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. अशाच सखोल आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्टोइक विचारला आत्ताच सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि सकारात्मक रहा. धन्यवाद मित्र हो.